आज दिनांक 31 डिसेंबर रोजी बलसा रोड परिसरात असलेल्या वीरेश रवी वाटोरे वय 3 वर्ष या चिमुकल्याचा एका भटक्या कुत्र्याने जावा घेतलेला आहे। नुकताच त्याच्या पालकांनी रुग्णालयात आणलेला आहे। त्यांच्याशी आणि काही नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। आज रोजी माझ्या एका मुलाला 3 वर्षाचा मुलगा आहे, त्याला कुत्र्याने चावा घेतलेला आहे, बरीच जखम झालेली आहे। तर मी सर्व नागरिकांना असा सतर्कता इशारा देतो की आपल्या जर घरातील मुलं वगैरे असताल तर तुम्ही त्यांच्याकडे काळजी घ्या, त्यांना बाहेर निघू देऊ नका, एकट्यामध्ये कुठे फिरू देऊ नका। जिंतूर मध्ये बरेच असे कुत्रे चावा घेत आहे मुलांना, छोट्या छोट्या मुलांना त्रास होत आहे। हे माझे एवढेच आव्हान आहे की आपल्या घरातल्या मुलांची काळजी घ्या आणि त्यांच्यावर लक्ष ठेवा। आणि प्रशासनाला, नगर परिषदला, सर्वांना माझी अशी विनंती आहे, अशा मोकाट कुत्र्यांना जे बाहेर फिरत आहे त्यांच्यावर तुम्ही आळा घातला पाहिजे, एवढीच माझी प्रशासनाला विनंती आहे। जिंतूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे। भटक्या कुत्र्यांनी आतापर्यंत अनेक लोकांना चावा घेतलेला आहे। नगर परिषद जिंतूर यांना नम्र विनंती करतो की लवकरात लवकर या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, नसता काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल। करावं लागतं, गाईचे वासरं फाडणं, बऱ्याच लोकांना त्रास देणं, काही लोकांना लेकरं बाहेर राहिले की ते लेकराला चावा घेणं, कुत्र्याचं प्रमाण वाढ आहे। त्यासाठी नगरपालिके आम्ही सगळे बसल्याच्या नंतर कुत्र्यावर काहीतरी आणण्याचे प्रयत्न करू। चालू आहे ना। परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे। मागील 10 ते 15 दिवसापासून आपण बघत आहोत की अनेक लहान चिमुकल्यांना चावा घेतलेला आहे, तसेच अनेक जनावरांना फाडण्याचं काम देखील केलेलं आहे। आज दिनांक 31 डिसेंबर रोजी बलसा रोड परिसरातील एका चिमुकलेला सुद्धा या ठिकाणी चावा घेतला। त्याला जिंतूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून परभणी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे। तसेच या ठिकाणी नगर परिषदेची निवडणूक संपन्न झालेली, नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी ते आता 2 तारखेला पदभार स्वीकारणार आहे। त्या नगराध्यक्ष प्रताप भैया देशमुख यांना आमची नम्र विनंती जिंतूरकरांच्या वतीने एवढीच आहे की जिंतूरमध्ये किमान 1000 ते 1500 भटके कुत्रे झालेले आहे। प्रत्येक गल्ली बोळामध्ये या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला। शाळकरी विद्यार्थी असेल, वृद्ध असेल, महिला असेल, यांना चलणं आज अवघड झालेलं आहे। त्यामुळे सर्वांकडून एवढीच विनंती, या भटक्या कुत्र्यांची लवकरात लवकर बंदोबस्त करावा किंवा यांना दुसरीकडे नेऊन ठेवावा किंवा या ठिकाणी लवकरात लवकर यांची काहीतरी विल्हेवाट लावावी, अशी जिंतूरकरांच्या वतीने मागणी जोर धरत आहे। पुढील भाग असा आहे की नगर परिषद आता या ज्वलंत प्रश्नाकडे किती गांभीर्याने दखल घेतो हे बघणे महत्त्वाचे ठरेल। जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली।